नमस्ते. मी प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके, अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोला. महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत काही पुस्तकांवर लिहावं, मनोगत व्यक्त करावं, मुक्त चिंतन करावं म्हणून मी आज कळसूबाईचा शिखर यात्री ही एक स्मरणिका माजी मंत्री नामदार मधुकरराव पिचड यांच्या जीवन कार्याचा परामर्श घेणारी ही स्मरणिका याच्यावर मुक्त चिंतन करणार आहे. मुळातली ही स्मरणिका अतिशय उद्बोधक, दिशादर्शक आणि पिचड साहेबांच्या जीवन कार्याचा परामर्श घेणारी आणि वाचनीय आहे. सामान्यातला सामान्य माणूस उच्च शिक्षण घेतो, असामान्य असं अलौकिक असं कार्य करतो आणि त्यातून तो एक वेगळा ठसा समाजमनावर, राज्य पातळीवर, देश पातळीवर कशा प्रकारे उमटवितो हे पाहण्यासारखं आहे. आणि म्हणून मला ही स्मरणिका महत्त्वाची वाटते. आणि या स्मरणिकेचे कार्यकारी संपादक माझे मित्र डॉक्टर सुनील शिंदे यांनी अतिशय बारीक सारीक तपशील पाहून योग्य अयोग्याची निवड करून निवडक असे लेख एकत्र करून संकलित करून पिचड साहेबांच्या जीवन कार्यावर एक प्रकाशझोत टाकलेला आहे. हा प्रकाशझोत टाकत असताना काही ठळक गोष्टी या निमित्तानं मला जाणवल्या. सर्वांनाच स्मरणिका मिळेल, वाचन होईल असंही सांगता येत नाही, परंतु ही जी स्मरणिका आहे ती अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाच्या वेबसाईट आहे www.agasthicollege.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि तरुणांना, नव्या पिढीला हे सहजपणे उपलब्ध होऊ शकते. आदिवासींचे भूषण, लोकनेते, लोकनायक, जलनायक अशा विविध उपाधींनी त्यांचा सन्मान केला जातो आणि या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील राज्य, देश पातळीवर, विद्यापीठ पातळीवर सन्मानित केलेलं आहे. साधारणपणे या स्मरणिकेमध्ये पिचड साहेबांच्या 1972 ते 2022 असा या 50 वर्षाचा कालखंड कळसूबाईचे शिखर यात्रेमध्ये आलेला आहे. स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे अलीकडेच निधन झाले आणि त्यांच्या जीवन कार्याचा परामर्श घेणारा, अधोरेखित करणारी ही स्मरणिका मला विशेष महत्त्वाची वाटते. ते या कारणासाठी की त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त औचित्य साधून 82वे वर्ष, त्यांचा जन्म 1 जून 1941 आणि 1 जून 1982 रोजी या स्मरणिकेचं प्रकाशन झालं. त्यानंतर देखील त्यांचं कार्य थांबलेलं नव्हतं, ते चालूच होतं. परंतु तो भाग मात्र स्मरणिकेत येत नसला तरी त्याचाही उल्लेख करावा लागेल. डॉक्टर सुनील शिंदे यांनी या गोष्टी अगदी तपासून घेतल्या, अनेकांचे लेख मिळवले, त्यामधली वस्तुनिष्ठता तपासली आणि ही स्मरणिका सिद्ध झाली. 50 वर्षांचे विकास पर्व 1972 ते 22 यातून अधोरेखित झाले. सर्वच 32 लेखांचा उल्लेख करणं वेळेअभावी या ठिकाणी शक्य होणार नाही, पण काही ठराविक मुद्दे या ठिकाणी नोंदवता येतील. काही लेखनकर्त्यांच्या निमित्तानं काही घटना, प्रसंग, अनुभव किंवा साहेबांच्या कार्याच्या संदर्भात
पुनरावृत्ती झालेली आहे. ती जी पुनरावृत्ती होते त्याचं कारण साहेबांवरचं प्रेम, साहेबांवरच्या निष्ठा, साहेबांबद्दलचा जिव्हाळा, आपुलकी किंवा त्यांचा आशीर्वाद यामुळे झालेला असला तरी फारसा पुनरावृत्तीचा भाग या ठिकाणी येत नाही. पहिला उल्लेख करावा लागेल तो म्हणजे साहेबांचं पंचायत समितीचे सभापती ते कॅबिनेट खात्याचे मंत्री, विरोधी पक्षनेते ते राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केलं. उत्तरार्धात भाजपसारख्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कार्याची संधी कधी सोडली नाही. पंचायत समितीच्या सभापती असताना 72च्या दुष्काळामध्ये कष्टकरी गोरगरीब जनतेकडून कॉलेजच्या स्थापनेसाठी 1-1 रुपया 2-2 रुपये घेऊन कॉलेज स्थापनेसाठी शासनाची जी काही फी आहे ती भरण्यासाठी त्यांनी मदत केली. हे त्यांचं अत्यंत मोलाचं शैक्षणिक आणि अत्यंत महत्त्वाचं असं कार्य आहे. कॉलेजच्या स्थापनेच्या मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे अलीकडे आम्ही पाहतोय कॉलेजमध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत भोजन आणि निवासाची मूळ संकल्पना पिचड साहेबांची. विद्यार्थ्यांना पूर्णपणे खानावळीतलं जेवण देणं, त्यांची फी भरणं, मेसचा खर्च करणं कॉलेजलाही अशक्य. कॉलेजचे ते कार्यकारी विश्वस्त, चीफ ट्रस्टी. पण मग आता याच्यातून मार्ग काय काढता येईल म्हणून त्यांनी चर्चा केली आणि या निमित्तानं कल्पना पुढे आली. महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांकडून 1 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू जमा करावा आणि त्या तांदूळ आणि गव्हाच्या माध्यमातून वर्षभराचं अन्न मुलांसाठी तयार होईल. मग किराणा असेल, मजुरी असेल, गॅस असेल याची व्यवस्था करता येईल. आणि म्हणून काटकसर करून जवळजवळ 300 मुलामुलींना मोफत शिक्षणाची सुविधा साहेबांच्या प्रेरणेतून सुरू झाली आणि हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी मोफत निवास भोजनाची व्यवस्था झाली. एका बाजूला हे सांगत असताना दुसरी बाजू त्यांची जी आहे ती म्हणजे धरणांची निर्मिती करणारा माणूस. पाऊस प्रचंड पडणार, पावसाळा संपला, सगळं पाणी वाहून गेलं की पिण्याचं पाणी मिळणार नाही आणि म्हणून मुळा, प्रवरा आणि इतर ठिकाणचे ओढे, नाले, नद्या, आढळा असेल या ठिकाणच्या या नद्या आणि नाले बारमाही व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. निळवंडे धरणाच्या निर्मितीचे शिल्पकार ते आहेत, पण तरी देखील ते स्वतःला जलनायक वगैरे म्हणत नाही. पिंपळगाव खांडची निर्मिती करून मुळा त्यांनी बारमाही केली, आढळा बारमाही केली, छोटे मोठे बंधारे बांधले आणि ह्या सर्व कामामुळे तालुक्यामध्ये कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था झाली. ती केवळ पिचड साहेबांमुळे. हे सर्व या स्मरणिकेतून अधोरेखित झालेलं आहे. रस्ते, वीज हा तर त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. वाडी वस्तीवर रस्ते पाहिजेत, वीज पोचली पाहिजे आणि यामागे आणखी एक उद्देश म्हणजे त्यांचं शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाच्या निमित्तानं जर रस्ते असतील, वीज असतील तर एसट्या गावागावापर्यंत पोहोचतील किंवा मुलं जाऊन येऊन शिक्षण घेतील, वीज असेल तर अभ्यास करतील आणि म्हणून गावागावाच्या वाडी वस्तीवर पोहोचण्यासाठी रस्ते निर्माण केले, वीज उपलब्ध करून दिली. हेही त्यांचं कार्य तितकंच मोलाचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आदिवासी भागातल्या माणसासाठीचं जे काही कार्य त्यांनी केलं त्यामध्ये पेसा कायदा. स्थानिक माणसाला रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीनं केलेला पेसा कायदा हे त्यांचं अतिशय वेगळेपण या स्मरणिकेतून अधोरेखित झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा आणखी ज्याच्यासाठी त्यांचं कौतुक केलं जातं ते म्हणजे आदिवासींचे स्वतंत्र बजेट. आदिवासी समाजाच्या सर्व योजना नीटपणे राबवता आल्या पाहिजे. ते इतरत्र बजेट कुठे पळवलं जाऊ नये यासाठी आदिवासींसाठीचं स्वतंत्र बजेट महाराष्ट्र शासनामध्ये ते असताना त्यांनी केलं आणि तेच पुढे सर्वच राज्यांनी लागू केलं. हेही त्यांचं वेगळेपण, ते त्यांचं कार्य आमच्या या डॉक्टर सुनील शिंदेंनी स्मरणिकेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. ते नेहमी म्हणत, मी निर्माण केलं, तुम्ही सांभाळा. अमृत सागर दूध संघ असेल,
कामधेनू म्हणून ओळखला जाणारा अगस्ती सहकारी साखर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, या सर्व संस्थांची त्यांनी निर्मिती केली आणि त्यातून आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, त्यांना मोठं केलं आणि काही परिस्थितीमध्ये हेच कार्यकर्ते जरी त्यांच्यापासून दूर गेले असले तरी कोणाबद्दलही त्यांनी शेवटपर्यंत आकस धरला नाही. ज्या ज्या वेळेला त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या अगोदर गेले, दुःखद निधन झालं असेल, त्यावेळेला ते खूप व्यथित व्हायचे. मी स्वतः ऐकलं, विठ्ठलराव चासकर जेव्हा गेले, अरे माझे सगळे कार्यकर्ते माझ्या पुढे चालले, मी मागं राहिलो, कसं व्हायचं या तालुक्याचं. किंवा दुसरे एक त्यांचे कार्यकर्ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे त्यांचे सहकारी यांचं निधन झाल्यावर त्यावेळेला देखील त्यांनी त्यांच्यावरचं एक स्मरणिका काढा किंवा पुस्तिका काढा, अशा प्रकारचा सूचना केल्या. पिंपरकणेचा जो पूल आहे, सर्वात उंच पूल म्हणून ओळखला जातो, ही याच्या निर्मितीचं श्रेय त्यांच्याकडे जातं. त्याबरोबरच शेवटच्या टप्प्यामध्ये आणि शेवटचं भाषण मला जे आठवतं त्यांचं, ज्याचा उल्लेख मात्र या स्मरणिकेत आला नाही, त्यानंतरच्या काळात घडलेली गोष्ट आहे. वीर राघोजी भांगरे यांचं भंडारदऱ्याला नाव देणं, ते नामकरण, आणि हे त्यांचं त्या काळातलं अतिशय शेवटचं भाषण. त्यानंतर मात्र साहेब आजारी पडले. नाशिकसारख्या ठिकाणी 7 पर्स दवाखान्यामध्ये ते दाखल झाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत देखील तिथेच झाला. असा हा माणूस आयुष्यभर समाजासाठी, आदिवासी उद्धारासाठी झटला. त्यातूनच त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तसेच वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना लाभला मिळाला. असे हे साहेब शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम झपाटल्यासारखे झाले होते आणि ते झपाटले पण होतं त्यांचं महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सव वर्ष. या सुवर्ण महोत्सव ज्या वेळेला साजरं केलं जात होतं, त्या काळामध्ये अतिशय हिरिरीनं त्यामध्ये ते भाग घेत होते. सुवर्ण महोत्सवाची स्मरणिका व्हावी, कॉलेजसाठी स्थापनेपासून ज्यांनी योगदान दिलं, ते देशमुख बाबा असतील, डॉक्टर बंगाल असतील, बाबा मालुंजकर असतील, प्राचार्य कराडकर असतील, शहासाहेब असतील किंवा रूपवती कंपनी असेल, या सर्वांना, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निमंत्रण दिलं, घरी जाऊन सत्कार केले आणि कार्यक्रमाच्यासाठी निमंत्रित करण्याचं श्रेय त्यांनी घेतलं. नव्हे त्यांचा तो निरोप समारंभच चालू होता. सर्वांना भेटून त्यांनी हे सर्व शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही केलं ते त्यातून त्यांची माणुसकी, मानवता आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. याच निमित्तानं एक बाणेदार माणूस म्हणून ज्यावेळेला गोवारी समाजावरचा मोर्चा आला, गोवारी हत्याकांड झालं नागपूरला, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. खरं तर त्यांचा त्याशी काही संबंध नव्हता, पण सरकार वाचलं पाहिजे, चाललं पाहिजे यासाठी पटकन त्यांनी राजीनामा दिला. धनगर आरक्षण जे आदिवासीमधून मागत होते ते मिळू नये यासाठी अखंड लढा, शेवटपर्यंत लढा दिला. असा हा एक माणूस, समाजाचं हित पाहणारा. दुर्दैवानं त्यांना फक्त आदिवासीचा नेता म्हणूनच लोक पाहत आहेत, तसं काही नाही. मुळात ते जे आहेत ते बहुजन समाजाचे नेते, बहुजनाचं हित साधणारे, कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या मार्केट कमिटी, खरेदी संघ, दूध संघ, साखर कारखाना यांची निर्मिती करणारे, पाण्याची व्यवस्था करणारे, स्वतंत्र बजेट करणारे, असे हे थोर सामाजिक कार्यकर्ते आपल्यात आज नाहीत. त्यांना भावपूर्ण आदरांजली. वाचकांनी ही स्मरणिका मुळातून वाचावी. त्यांना उपलब्ध होणार नाही, त्यांनी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ही स्मरणिका पाहावी, तिचा आस्वाद घ्यावा. निश्चितच सर्वांना ती आवडेल. साहेबांच्या जीवन कार्याचा परिचय होईल, प्रेरणा मिळेल, उद्बोधन होईल. धन्यवाद.